आपण हे सगळं एका नमस्कार, मी प्रशांत तुपे, सचिव पंचपाळी हाऊस दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट। आज आपलं मंदिर 25व्या वर्षात पदार्पण करत असून आम्ही 25व्या वर्ष साजरा करून रौप्य महोत्सवाला सामोरं जात आहे। आज या ठिकाणी ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्र आलो तो कार्यक्रम म्हणजे नवदुर्गा सत्कार, अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या 9 दिवसाच्या 9 रात्रीमध्ये कार्यक्रम केला जातो किंवा दुर्गा मातेची उपासना केली जाते किंवा तपस्या केली जाते, यालाच नवरात्र असे म्हणतात। या नवरात्रामध्ये खरं तर हा स्त्री शक्ती नारी शक्ती जागवण्याचा प्रयत्न असतो। स्त्री शक्तीमध्ये अनेक महिलांनी उठावदार काम केलं असतं, त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कर्तबगारी केलेली असती आणि या कर्तबगारीची एक कौतुकाची थाप मारायची म्हणून आपण हा कार्यक्रमाचं आयोजन करतो। आणि आमचे जे सहकारी जयंत देशपांडे ते वर्षभर सर्वे करून ज्या ज्या ठिकाणी जे काम करतात निवड करतात आणि त्या निवडीतनं सार्थ झालेल्या पास झालेल्या अशा नवदुर्गांचा सत्कार आपण करतो आणि त्यांना अनेक यापेक्षा त्यांच्या हातून उल्लेखनीय कार्य घडो यासाठी त्या चेहरा होतात किंवा उत्तेजित होतात आणि त्या पुढील कामाला लागतात। त्यांना पुन्हा एकदा या सगळ्या महिलांचं शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। श्रीमती सरोजिनी आंबेडकर मॅडम यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान शाल देऊन ट्रस्टचे सचिव प्रशांत तुपे करतायत। सर्वांनी त्यांच्या टाळ्यांचं स्वागत करावं। जिल्हा अध्यक्षा सुरभीताई भोसले यांचे स्वागत ट्रस्टच्या वतीनं सर्वांनी विशेष अभिनंदन या सगळ्यांसाठी। आपल्या गुरुजी इकडे या। गुरुजी हो गुरुजी शिकायला घे थोडस वेळ आपण मी मस्त बोलतो। आणि सृजनशील व्यक्ती म्हणजे राजश्री ताई आहेत, त्यांचाही सन्मान करताना ट्रस्टला तिने एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला। भारतातली ती पहिली मुलगी आहे तिने एव्हरेस्ट कॅम्प तेवढ्या कमी वयामध्ये पूर्ण केला। त्याचबरोबर त्याच वर्षी आफ्रिकेतील किलोमांजरो हा शिखर यशस्वीरित्या चढाई केली। एक प्रकारे तो इतिहास घडवला गेला आणि ह्याच वर्षी ती मागच्या महिन्यामध्ये आफ्रिकन खंडातील
माउंट एब्रूज हे शिखर तिनं यशस्वीरित्या पूर्ण केलं. त्या ठिकाणी तिरंगा झेंडा आणि भगवा झेंडा फडकवला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या आई आणि वडिलांचं कौतुक आहे की वयाच्या 12व्या वर्षी देशाच्या बाहेर उन्हे तापमानामध्ये बर्फामध्ये चढण्या उतरण्यासाठी आपल्या मुलीला प्रोत्साहन देणं हे खरं विशेष कौतुकाची बाब आहे. आपण आपल्या मुलांना किती जपतो याच्यावरून हे कौतुकास्पद आहे, सगळ्यांनी लक्षात घ्यावं. चढाई डोंगर हे भटकत असताना खेळामध्ये सुद्धा तेवढीच प्रावीण्य तिने मिळवलंय. रायफल शूटिंगमध्ये तिचा सहभाग असतो. वादनामध्ये आहे, पियानो वाजवती, पेटी वाजवती, गायन करती, जे काही करत नाही असं नाही. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून तिचा उल्लेख करता येईल. तिच्या या नावाप्रमाणे धैर्याला सलाम. तिचा सन्मान सगळ्या ट्रस्टनी करावा असं विनंती करतो. जसं सगळे मनुष्य प्राणी महत्वाचे आहेत तसे प्राणीवरती जन्मी झालेले प्राणी पक्षी असतात, त्यांचं संगोपन करणं, त्यांना शुश्रूषा देणं अंतर्गत हा ट्रस्ट यांचा काम करतो. त्याची फाउंडर मेंबर ती आहे. सोनाचं या सगळ्या कामाबद्दल ट्रस्टच्या वतीने ती जी वेबसाईट मंडळाची केली त्याचं या प्राध्यापिका त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं वेबसाईटचं काम झालं. द्या सगळ्यांना द्या सगळ्यांना. नमस्ते. पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर यांच्यातर्फे आज आमच्या नवदुर्गांचा जो सत्कार करण्यात आला तो खूपच छान इथे त्यांनी उपक्रम हा केलेला आहे. खूप अत्यंत स्तुत्य असं उपक्रम आहे आणि सगळ्या ह्या नवदुर्गांना मी म्हणेन की छान असं त्यांचं कार्य हे अखंड चालू राहू देत. आणि मंडळाच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते की आम्हाला इथे त्यांनी बोलून आमचा सत्कार केला. तर खूप धन्यवाद, आभारी आहे सर्वांची. मी सर्वांच्या वतीने सर्व नवदुर्गांच्या वतीने मी आभारी आहे. धन्यवाद. पंचपाळी हौद दुर्गामाता खरंच आम्हाला आईचा आशीर्वाद आहे असं म्हणता येईल की तिच्यामुळे आम्ही आज इथे आहोत. खूप छान वाटतंय की आमच्या कामाची कोणतरी नोंद घेते, आम्हाला शाबासकी देते आणि आम्हाला अजूनही आमची खूप मोठी जबाबदारी वाढली की आम्हाला अजून पुढे जाऊन खूप काही करायचे, समाजासाठी करायचंय. त्यामुळे दुर्गामाता सर्व ट्रस्टचा मनापासून धन्यवाद की आमच्या कामाची नोंद घेतली आणि असाच देवीचा आशीर्वाद आमच्या सर्वांवर राहू दे. धन्यवाद.